नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ मनुरे आपणासमोर या BA तृतीय वर्षाचं भारतीय अर्थव्यवस्थेतील अविकसित देशांची कारणे हा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. तर चला तर आज सुरू करूया. मगाशी आपण अर्थव्यवस्थांची ओळख करून घेतलेलीच आहे. तर अर्थव्यवस्था म्हणजे काय, विकसनशील विकसित अर्थव्यवस्था कशा असतात या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. तर आता आपण ते जी अविकसित अर्थव्यवस्था किंवा देश आपण ज्यांना म्हणलेलं होतं तर त्याविषयी आपण माहिती घेऊ. तर यामध्ये अविकसित देश कोणाला म्हणतो हे आपण पाहिलेलंच आहे. ज्या देशांचं उत्पन्न हे विकसित देशांपेक्षा कमी असते, म्हणजे साधारणतः जे आज विकसित देश ज्यांना म्हणतो, ज्यांचं दरडोई उत्पन्न जगामध्ये सर्वात जास्त आहे, अशा 10 ते 15 कंट्रीज सोडले असता बाकीच्या सर्व कंट्रीजना त्यांना अविकसित देश असे म्हणतात. ज्याच्यामध्ये जपान, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी हे विकसित देशांमध्ये आणि बाकी सर्व इतर राष्ट्र हे अविकसित देशांमध्ये, ज्यांचं दरडोई उत्पन्न अतिशय कमी असते, अशा राष्ट्रांना आपण अविकसित राष्ट्र असे म्हणत असतो. तर जगामध्ये ज्या काही ह्या अर्थव्यवस्था आहेत तर त्यांच्या मागासपणाचं कारण आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. का बरे हे देश विकसित देशासारखे प्रगतिशील का नाहीत, का करू शकले नाहीत? तर हा प्रश्न आपल्याला निर्माण होतो मनामध्ये, पण त्याची उत्तरे आज आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करू. तर यामध्ये पहिलं त्याचं जर कारण असेल तर भांडवलाची कमतरता. म्हणजे हे राष्ट्र ज्यांना अविकसित राष्ट्र म्हणतो, म्हणजे आपले पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, आफ्रिकेतले काही कंट्रीज, भूटान, हे तर ह्यासारखे जे काही देश आहेत हे अविकसित आहेत, गरीब आहेत. आजही त्या देशामध्ये प्रचंड दारिद्र्य, बेरोजगारी हे आपणाला दिसून येते. तर हे जे गरीब राष्ट्र असण्याचं, या राष्ट्रांचा विकास न होण्याचं कारण म्हणजे भांडवलाची कमतरता हे आहे. भांडवल म्हणजे कोणत्याही देशाचा विकास करायचा असेल तर त्या देशाकडे प्रचंड प्रमाणात भांडवल असणं गरजेचं आहे. ते भांडवल नसेल तर मोठमोठ्या उद्योग, कंपन्या, धंदे स्थापन करता येणार नाहीत. अर्थात उद्योगधंदे आणि उत्पादन जर नसेल तर त्या देशाचं एकंदरीत अर्थव्यवस्था संकुचित होते. म्हणजे उत्पादन नसेल तर त्या देशाची निर्यात नसते, म्हणजे लोकांना रोजगार भेटत नाही, उत्पन्न भेटत नाही, म्हणून तर देश मागास. म्हणून या देशांमध्ये आपण जगाचा जर उल्लेख केला तर संपूर्ण जगामधून लोक कोण्या देशाकडे कुठं जाण्यास प्रवृत्त असतात, तर म्हणजे ते भारतामधून असो की जगभरातून कुठेही असो, ते अमेरिका, युरोप या कंट्रीजकडे जाण्यासाठी प्रयत्न करतात. का तर तेथे त्यांना मिळणारं रोजगार, मान प्रतिष्ठा, राहणीमान तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून आणि त्याच जगाचं जर आपण विभागणी केली तर जगामध्ये अशा प्रकारे हे आपल्या डोळेसमोरनं दिसतात, हे विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र. आणि त्या राष्ट्रांकडे मोठमोठे उद्योगधंदे, कंपन्या तिथे आहेत, त्याच्यामुळे त्या लोकांना प्रचंड रोजगार मिळतो, प्रचंड उत्पन्न मिळते, त्यांचं मानधनही प्रचंड असते. पण या गरीब राष्ट्रांमध्ये ही भांडवल कमतरता असल्याकारणानं या देशामध्ये उद्योगधंदे स्थापन करता येत नाहीत. सरकारचं काही एवढं भांडवल नसते, उत्पन्न नसते, त्याच्यामुळे सरकार काही एवढ्या त्या देशातील लोकांना रोजगार देऊ शकत नाही. हे एक त्याचं कारण सांगता येतं. दुसरं आहे उद्योजकतेची कमतरता. तर हे कारण सांगताना आपल्याला असं म्हणता येते की जे काही भांडवल असेलही सपोज, तर दुसरं एक या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याला कारण अविकसिततेचं सांगता येईल ते म्हणजे उद्योजकतेची कमतरता होय. तर यामध्ये उद्योजकीय क्रिया करण्यासाठी उद्योजकाला धोका घ्यावा लागतो. तर आपणाला एक नफ्याचा सिद्धांत होता नाईटचा, बिगर रिस्क बिगर प्रॉफिट, म्हणजे धोका पत्करण्याचा मोबदला नफा, असा एक सिद्धांत होता त्यांचा. तर जेवढं रिस्क घेण्याची वृत्ती राहील तर तेवढं तुम्हाला नफा भेटेल. तर असा एक अर्थशास्त्राचा साधारण
सिद्धांत आहे. पण ती उद्योजकीय गुण माणसामध्ये असावे लागते. ते जर नसेल, ज्या देशामध्ये अशा प्रकारचे धाडस स्वीकारण्याचं, जोखीम पत्करण्याची मानसिकता लोकांमध्ये नसेल, तर त्या देशामध्ये उद्योजक निर्माण होणार नाहीत, म्हणजे उद्योगधंदे निर्माण होणार नाहीत. ज्या देशामध्ये अशा प्रकारे नवीन नवीन रिस्क घेण्याची, नवीन नवीन शोध घेण्याची अशी काही उर्मी, इच्छा, विजुगीशी वृत्ती ज्याला असं आपण म्हणतो, ती असेल, तर त्या देशामध्ये प्रचंड म्हणजे विकास होतो. म्हणजे हे जे अविकसित देश म्हणतो आपण, ह्या देशाचं कारण असण्याचं म्हणजे त्यांच्याकडे अशा उद्योजकांची कमतरता आहे. आपण महाराष्ट्राच्या संदर्भात आपण बोलत असलो तर नेहमीच असा बोलीभाषेमध्ये, वर्तमानपत्रामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये अशी चर्चा मिळते की आमच्याकडे मराठी माणूस हा उद्योग करायला तयार नाही. मराठी माणसाला म्हणजे 8 घंट्याची नोकरी पाहिजे, पण तो व्यापारधंद्यामध्ये मराठी माणूस उतरत नाही. तेच हा मारवाडी, गुजराती ह्या प्रांतातून उत्तर भारतीय असतील, तर हे लोक मोठ्या प्रमाणावर धाडसी, म्हणजे व्यापारी गुण त्यांच्या अंगामध्ये आहे, उद्योजकीय गुण त्यांच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही हे करतो की मराठी कोणत्याही कंपन्या पहा, त्या विदर्भातल्या असतील, महाराष्ट्रात असतील, कंपन्याचे मालक पहा आणि कंपन्यातले रोजगार पहा. कंपन्याचे मालक काय असतील, ते UP, बिहारी किंवा राजस्थानी, गुजराती हे असतील. ज्या कंपन्या ज्यांच्या मालकीच्या आहेत त्या, आणि तिथं काम करणारा मराठी माणूस, त्याच्यामध्ये अजून तेही टक्का हिसकून जातो, म्हणून आपल्यामध्ये वाद असो. तर हे एक असे कारण आहे की अशा या अविकसित देशांमध्ये असे धाडसी उद्योजक आपल्याला दिसून येत नाहीत, त्याच्यामुळे हे देश मागास राहतात. तर तिसरं कारण सांगता येईल त्याचं जुनाट उत्पादन तंत्र. तर हे देश मागास असण्याचं अजून एक कारण आहे, म्हणजे जुनाट उत्पादन तंत्र. हे जे काही उत्पादन तंत्र करतात, नवीन यांच्या देशामध्ये काही शोध लागत नाही. जुन्या पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं ते उत्पादन घेत असतात. त्याच्यामुळे त्यांचं उत्पादन त्याच देशातील लोकांना पुरेसं होत नाही. जगामध्ये जर त्यांची ही जुनी उत्पादन जर जुन्या तंत्रज्ञानावर आधारित जर नेलं, तर त्या ठिकाणी त्यांचं कोणी विकत घेत नाही. ही एक साहजिक मानवी प्रवृत्ती आहे. पहा, एकेकाळी भारत हा संपूर्ण जगामध्ये कापडासाठी किंवा इतर वस्तूंसाठी, कृत्रिम वस्तूंसाठी संपूर्ण जगामध्ये नावाजलेला होता. भारताचा व्यापार अनेक देशांशी होत होता आणि भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भारतामधून निर्यात होत होती. म्हणून जगामध्ये भारताचा वाटा, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अँगस मॅडिसन यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 56% होता. म्हणजे भारतातून एवढा जगामध्ये व्यापार होता. भलेही म्हणजे हस्तव्यवसायावर आधारित ते तंत्रज्ञान असेल, पण त्या वस्तू चांगल्या दर्जाच्या भारतातून होत्या. पुढे जेव्हा युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे तंत्रावर आधारित वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. तेव्हापासून जी भारतीय कापडांना संपूर्ण जगभरात मागणी होत असे, म्हणजे खादीच्या, सुतीच्या, नंतर इंग्रजांनी त्यांनी यंत्रावर आधारित असलेले कापड त्यांनी संपूर्ण देशामध्ये, केवळ भारतामध्ये त्यांनी विकायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ह्या यंत्रप्रधान आणि म्हणजे हस्तप्रधान, कौशल्यप्रधान याच्यासमोर आपण टक्कर देऊ शकलो नाही. त्याच्यामध्ये भारतीय उद्योगधंदे मोडकळीस आले. त्याच्यामुळं आपण हा आरोप करतो की इंग्रजांनी भारतीय अर्थव्यवस्था मोडून टाकली. पण त्याचं मेन कारण म्हणजे आम्ही आपल्या उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा केली नाही. जुनाट उत्पादन तंत्राच्या सहाय्याने नव्या जगामध्ये परिवर्तन हा काळाचा नियम असतो, जगाचा नियम असतो. या जगामध्ये जे कोणी स्वतःमध्ये परिवर्तन काळानुरूप करतात तेच लोक टिकतात. हा एक निसर्गमान्य सिद्धांत आहे. पण व्यवसायामध्ये देखील असंच. तर हे अविकसित देश यांच्याकडे असणारे तंत्रज्ञान हे सगळे मागास, जुनाट आहे. म्हणून यांचा काही व्यापार होत नाही, यांच्या वस्तू कोणी विकत घेत नाही. त्याच्यामुळे हे देश मागास असतात. तर हे एक कारण आहे. दुसरं आहे संस्थांची कमतरता. संस्थांची कमतरता म्हणजे आर्थिक विकासासाठी ज्याप्रमाणे भांडवलाची आवश्यकता असते, अगदी त्याचप्रमाणे
या नव्या नव्या बदलांना जुळवून घेण्यासाठी, याच्यावर अभ्यास करण्यासाठी काही संस्थांची गरज असते. तर अशा संस्थांच्या अभावी त्या देशामध्ये विकास होत नसतो. म्हणून अशा संस्था या देशामध्ये नसतात. जसं अमेरिका आणि युरोप, जर्मनीमध्ये अशा वेगवेगळ्या संस्था, म्हणजे त्या औद्योगिक असतील आणि यंत्रावर आधारित नवीन शोधांना चालना देणाऱ्या विविध म्हणजे शैक्षणिक संस्था असतील. मग आता नासासारखे संस्था किंवा मायक्रोसॉफ्टसारखे कंपनीसारखे संस्था, ह्या अनेक अशा विकसित संस्था ज्याच्यामुळे नवीन नवीन काहीतरी नाविन्याचा त्या ठिकाणी शोध घेतला जातो, नवीन विचारांचा शोध घेतला जातो, नवीन तंत्रांचा, नवीन मार्गांचा शोध घेतला जातो. अशा संस्था ज्या की प्रगतीसाठी विचार करतात, आराखडा तयार करतात, तशा संस्थांचा अभाव या गरीब देशामध्ये असतो, त्या देशांमध्ये असतो. म्हणून हे देश अविकसित असतात. हे एक त्याचं कारण सांगतो. दुसरं सामाजिक घटक. तर सामाजिक घटक हा अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक आहे. तर कोणत्याही देशाचा विकास होत असताना त्या देशातील लोक कसे आहेत म्हणजे रंगाने या अर्थी मी वापरत नाही, ती विज्ञान प्रधान आहेत का पारंपरिक मनोवृत्तीचे आहेत, यावरून त्या देशाचा विकास ठरत असतो. का ते प्रयत्नवादी आहेत का ते जैसे थेवादी आहेत, याच्यावरही विकास. कारण का आपल्याकडे एक मनच आहे, आपण जैसे थेवादी जास्त असतो असं आपण सांगू शकतो. तर आपल्या एका ह्याच्यामध्ये जैसे ठेविले तैसेची राहावे, चित्ती असावे समाधान, हे एक वचन आपल्या याच्यामधून जाणवतं. ते लक्षण तेच आहे, जैसे ठेविले तैसेची राहावे, चित्ती असावे समाधान. म्हणजे जास्त काही प्राप्त करण्याची माणसानं धडपड करू नये, शेवटी एके दिवशी मरणच आहे. हे कोणासाठी करायचं? तर अशा प्रकारे आमचं तत्त्वज्ञान मग ते धार्मिक याच्यातून आलेलं असेल किंवा वेगवेगळ्या याच्यातून आलेलं असेल, अशी जर आमची मनोवृत्ती असेल तर नक्कीच त्या ठिकाणी विकसित दृष्ट्या म्हणजे अर्थशास्त्रदृष्ट्या एक प्रगत अर्थविचार त्या ठिकाणी दिसून येत नाही. आणि ज्या समाजामध्ये एक प्रगतीसाठी आसुसलेले समाज घटक असतात, ते प्रयत्नवादी असतात, निरंतर नव्या नव्या तत्त्वांचा शोध घेत असतात आणि प्रगतिशील विचारांचे हे लोक असतात. त्यामुळे नव्या कल्पना, नवे विचार ज्या लोकांना नेहमीच सहजतेने स्वीकारतात, अशा देशातील लोक नेहमीच हे प्रगतिशील असतात. युरोप हे त्याचं आपणाला एक उदाहरण सांगता येईल. युरोपामध्ये देखील युरोप हा एकेकाळी पाहिलं तर संपूर्ण जगातील राष्ट्रांप्रमाणे युरोप देखील एक असेच राष्ट्र होते. पण त्या देशामध्ये प्रबोधनाचा पर्व त्या ठिकाणी सुरू झालं. त्याच्यामुळे नव्या कल्पना, नवे विचार याची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संक्रमण घडून आलं, संघर्ष घडून आलं. तर लोक म्हणजे युरोपातील जुन्या विचारसरणी, जुने तत्त्वज्ञान, जुन्या रूढी परंपरा त्याग करून त्यांनी विज्ञानावर आधारित नव्या कल्पनांचा, नव्या शिक्षणाचा, नव्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला. त्यामुळे आज युरोपातील म्हणजे ज्यांना पाश्चात्य लोक म्हणतात, जगाची अशा रीतीने विभागणी झाली. पाश्चात्य आणि इतर राष्ट्र, पौर्वात्य राष्ट्र ज्यांना म्हणतो, की पाश्चात्य राष्ट्र हे प्रगतिशील आहेत आणि पौर्वात्य राष्ट्र हे मागास आहेत, अशी एक सरळ विभागणी झाली होती. हे असण्याचं कारण म्हणजे सामाजिक घटक. म्हणजे ते सामाजिक घटक आम्ही नवीन कल्पना स्वीकारत नाही, आमची मनोवृत्ती आम्हाला तशी मान्यता देत नाही. राजीव गांधींनी जेव्हा या देशामध्ये कम्प्युटर आणण्याचा प्रयत्न केलं होतं, देशामध्ये सर्वांनी विरोध केला की हे जर कम्प्युटर आले तर माणसाने काय करायचं. त्याच्यामुळे या कम्प्युटरला आमच्या काही राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला होता. म्हणजे आमची मनोवृत्ती अशी. तर म्हणजे मोबाईल वापरू नये. आजही कुठे त्यात काही पेपरमध्ये वगैरे टी व्ही फोडून टाकून दिल्या, टी व्ही पाहत नाहीत काही याच्यामध्ये, हे पाश्चात्तीकरण आहे, असं आहे. तर ही जे सामाजिक मनोवृत्ती हे एक परंपरावादी असेल तर त्या देशाचा विकास होत नाही. दुसरी राजकीय घटक, जे 6वा पॉईंट आहे राजकीय घटक. तर राजकीय घटक हा अतिशय
महत्त्वपूर्ण असा घटक आहे. ज्या देशाचं राजकीय घटक म्हणजे राजकीय नेतृत्व हे प्रगल्भ आणि विकसित असते त्या देशाचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असतो. म्हणून असं म्हणले जाते राजा कालस्य कारणम. तर कोणत्याही राजा हा काळाचा, संकटाचा, त्या याचा कारण असतो. तर एक राजा जर सक्षम असेल तर त्यानं त्या काळाला, संकटाला बदलू संधीमध्ये त्या देशाचा विकास करू शकतो, असं त्याचं एकंदरीत साधारण स्वैर अनुवाद आहे, अर्थ आहे. तर ज्या देशाचं राजकीय नेतृत्व प्रगतिशील असेल तर त्या देशाचा विकास होत असतो. तर याचं उदाहरण भारत आणि चीनच्या संदर्भात आपणाला देता येते. भारत आणि चीन हा एकेकाळी एक गूढ देश होता. अनेक काळापर्यंत तो गूढच होता. पण जेव्हा तर चीनमध्ये डेंग यांची राजवट आली, डेंग नावाचे राजकीय नेते होते, त्यांनी आल्यानंतर या चीनचं एक आर्थिक दिशा आणि बदलण्याचं त्यांनी प्रयत्न केलं आणि तशा प्रकारची त्यांनी धोरणे आखली. आणि चीन तेव्हा असं म्हणलं जातं त्या डेंगच्या राजवटीमध्ये चीनने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अर्थव्यवस्था विकसित करण्याकडे जोर दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या काळामध्ये त्या देशाची मोठ्या प्रमाणावर भरभराट झाली. तर अशा पद्धतीनं जर राजकीय नेतृत्व असेल तर हे केल्या जाते. राजकीय घटक कारणीभूत ठरते कोणत्याही देशाचं, तर त्याला असं आपण म्हणू शकतो. राजकीय नेतृत्व जर सक्षम असेल आणि या देशातील लोकांना संबंध देशाचं प्रगती करणारं धोरण जर ठरवणारे असतील तर त्या देशाचा विकास होतो. जर एखादं राजकीय नेतृत्व अपरिपक्व म्हणजे वेगळ्याच कारणाने लोकांना दिशाभूल करून गुरफटून ठेवणे आणि लोकांच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी त्यांना काही देणं घेणं नसते, असे जर राजा असेल तर त्या देशाचा विकास हे कधीच होत नसतो. म्हणून ते देश मागास असतो. पण हे एक कारण आहे की आमचे राजकीय नेतृत्व म्हणजे अविकसित देशाचे ते राजकीय नेतृत्व आहे मागास मनोवृत्तीचे असल्या कारणाने ते त्या देशातील लोकांना प्रगतीचे नवे पर्व खोलण्यास असमर्थ ठरतात. तर ही झाली अविकसित देशांची एक कारणे होते. तर याचप्रमाणे आपण एक सांगू तर ज्यांना आपण विकसनशील देश म्हणतो, तर ते विकसनशील देश म्हणजे काय आणि त्या विकसनशील देशांची वैशिष्ट्ये कोणती, तर या ठिकाणी आपण पाहूया. मला माहीत आहे की विकसनशील, विकसित, अविकसित असे एक हे आहेत. म्हणजे विकसित, अविकसित आणि विकसनशील. विकसनशील देश ज्यांना म्हणतो की अविकसितून बाहेर पडलेले आहेत आणि विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी प्रयत्नरत आहे, अशा लोकांना अविकसित देश असे म्हणतात. म्हणजे एक बाल्यावस्थेचं उदाहरण देत असेल तर जे नुसते आता आपण बाल्यावस्थेमध्ये जे बालक साधारणतः जन्माला आल्यानंतर ते कसलीच हालचाल करत नाहीत, पण काही दिवसामध्ये तो बालक हातपाय हलवतो. त्याच्यानंतर काही बालक रांगू लागतो, काही दिवसानंतर तो चालू लागतो. तर आपण ह्याला म्हणू तर हे जे रांगणारे असतात म्हणजे चालण्यासाठी आसुसलेले, उभं टाकण्याचे जे प्रयत्न करतात त्यांना आपण विकसनशील देश म्हणू. आता विकसित देश म्हणजे तर ते धावणारेच असतात. तर तर एक असं उदाहरण आपणाला ते घेता येईल. तर असे विकसनशील देश ज्याला आपण भारतासारखे देश विकसनशील देश म्हणजे आपण एकेकाळी अविकसित म्हणून गेलो होतो, पण आज बऱ्यापैकी भारतीय अर्थव्यवस्थेनं मागच्या काही काळामध्ये सध्याचं मी ते विवेचन सध्याच्या अर्थव्यवस्थेला माझं हे विवेचन लागू होणार नाही, कारण का आत्ता भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक विकासाकडे आगेकूच करत आहे. त्याच्यामुळे आता विकसनशीलतेचा आणि भारताचा याचा काय संदर्भ आहे असं काही म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे तर ह्या विकसनशील अर्थव्यवस्थेची देशाची काही वैशिष्ट्ये आहेत. तर याच्यामध्ये लायबेस्टीन नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ होते,
त्यांनी 4 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर ते 4 वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर याविषयीची आपण माहिती पाहू. तर लॅबेस्टीन यांनी त्यांना असं आढळून आलेलं आहे की हे विकसनशील देश कोणते आहेत, त्यांची एकंदरीत वैशिष्ट्ये, फीचर्स काय असतील, तर त्या संदर्भात त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी असं म्हणतात की या देशांचं आर्थिक वैशिष्ट्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांचा आढावा घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न हे कमी असतं. म्हणजे त्यांचं उत्पन्न हे प्रत्येक व्यक्तीचं, त्या देशातील असणाऱ्या नागरिकांचं हे अत्यल्प असते, असं त्यांनी नोंद केलेली आहे. दुसरं त्यांनी सांगताना असं म्हणतात की या देशातील लोकांची अल्प बचत असते, म्हणजे बचत करण्याची मानसिकता या लोकांची नसते. उत्पन्नच कमी असल्यामुळं जे काही उत्पन्न झालेलं आहे ते सगळं काय म्हणजे खर्च करून टाकतात उपभोगावर. मग बचत आता कुठून राहणार, तर बचत राहतच नसते. तर दुसरं ते या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगताना असं म्हणतात, या अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्राचं वर्चस्व असते. प्राथमिक क्षेत्र म्हणजे जे क्षेत्र पारंपरिक कृषी व नैसर्गिक संसाधनावर आधारित आहे, अशा क्षेत्रांना आपण प्राथमिक क्षेत्र असे म्हणतो. तर नैसर्गिक संसाधनावर जे उद्योगधंदे किंवा ज्या सेवा चालवल्या जातात, तर त्याला आपण प्राथमिक क्षेत्र असे म्हणतो. तर ज्याच्यामध्ये कृषी असतील, आपलं कोल माइन्स असेल, खोदकाम खाण व्यवसाय असतील, मासेमारी असतील, तर हे सगळे प्राथमिक व्यवसायामध्ये. प्राथमिक व्यवसायामध्ये म्हणजे निसर्गावर आधारित, निसर्गाने जी काही साधनसंपत्ती दिलेली आहे त्याचा वापर मानव आपल्या उद्योगधंद्यासाठी, आर्थिक क्रियेसाठी तो करत असतो. तर लॅबेस्टीन यांनी अशा या विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगताना, आर्थिक वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणतात की या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राथमिक क्षेत्राचं वर्चस्व असतं. म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन ह्या लोकांना शेतीतून, मासेमारीतून मिळते. पहा, एकेकाळी भारताचं देखील विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये तसं होतं. म्हणजे 56% वाटा आमच्या प्राथमिक क्षेत्राचं होतं, म्हणजे कृषी क्षेत्राचं. देशाचं जे काही उत्पन्न होत होतं त्यामध्ये 56% उत्पन्न आमच्या प्राथमिक क्षेत्रातून मिळेल. पण आज आम्ही विकसनशीलकडून म्हणजे आज खूप चांगली प्रगती झालेली होती. मागच्या 17-18चा जर आपण आकडेवारी घेतली तर यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा आमचा 17% झालेला आहे. म्हणजे एकेकाळी 56 असलेलं ते 17%वर आलं. म्हणजे आम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये प्रगती केली, ज्याला सेवा क्षेत्र, ज्याला प्रगतिशील, जे कोणत्याही देशाचा विकासाचे एक मापदंड, निदर्शक म्हणून मानले जाते, त्या क्षेत्राची आम्ही सेवा क्षेत्रामध्ये आज GDPमध्ये जास्ती वाटा आहे. तर म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेबाबत लॅबेस्टीन असे म्हणतात की ह्या विकसनशील देशांमध्ये प्राथमिक क्षेत्राचं जास्तीत जास्त वाटा असते. म्हणजे तिथे दुसरे उद्योगधंदे हे काहीच येत नसतात. जे काही शेती असतील, मासेमारी असतील, यावरच लोक आपला उदरनिर्वाह राबवतात. त्याच्यामुळे तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही देशाचं किंवा व्यापारामध्ये जे यंत्रप्रधान उत्पादन आहे त्याचं मूल्य हे कृषीप्रधानपेक्षा जास्त आहे, कधीही असतं. आपण 1 क्विंटल कापूस पिकवलं तर 5,000 रुपये येतात. 1 क्विंटल कापूस पिकवलं तर 5,000 रुपये येतात. त्यासाठी वर्षभर राबावं लागतं. नंतर दुसरं, इकडे एक साधारण जर कम्प्युटर जर मायक्रोसॉफ्टचा घेतो म्हणलं तर एक कम्प्युटरला, जे की एवढंसं छोटंसं असते, एका कोपऱ्यामध्ये घरात कुठेही मावू शकते, कोणी माणूस घेऊन जाऊ शकतो, ते 15,000 ते 20,000ला. तर हे यंत्रप्रधान आणि हे कृषीप्रधान वस्तूंचं, श्रमप्रधान वस्तूंचं याच्यातला फरक आहे. तर त्याच्यामुळे जे लोक कम्प्युटर निर्माण करतील तर त्यांचं उत्पन्न तर जास्तच राहील, आणि जे श्रमप्रधान तंत्राचा वापर करून वस्तू निर्माण करतील तर त्यांचं उत्पन्न हे कमी राहील, हे आपणाला दिसून येते. त्याच्यामुळे ह्या विकसनशील देशांमध्ये
श्रमप्रधान तंत्रावर आधारित उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्या कारणानं या देशांचं उत्पन्न कमी असते, हे एक त्याचं ते वैशिष्ट्य सांगतात. दुसरं ते म्हणलेलं आहे की या देशामध्ये लोक नेहमी कर्जबार आजारी असतात. आर्थिक वैशिष्ट्य सांगताना ते असं म्हणतात की या देशातील लोक नेहमी कर्जबाजारी असतात. कर्ज समस्या, ऋणग्रस्तता हे त्या देशांचं वैशिष्ट्य असतं. भारतामध्ये ही समस्या संपूर्ण जग प्रसिद्ध आहे. जगामध्ये कोणत्याही भागामध्ये लोक आत्महत्या करतात, ते बी शेतीमध्ये उत्पन्न येत नाही म्हणून, तर त्याच्या बातम्या फक्त आपल्याला भारतामध्येच जास्त मिळतात. तर हे एक त्यांनी त्याचं वैशिष्ट्य नोंदवल्याचं आपल्याला दिसते. दुसरं आहे लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य. लोकसंख्या विषयक वैशिष्ट्य सांगताना लॅबेस्टीन म्हणतात की विकसनशील देशामध्ये सुरुवातीच्या काळात जन्मदर व मृत्यूदर याचे प्रमाण उच्च असते. म्हणजे विकसनशील देशामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर यामधील जे लोकसंख्येचं प्रमाण आहे याचं उच्च दर असतं. आणि पुढे मृत्यूदर कमी होऊन सरासरी आयुर्मर्यादा वाढते. लोकांच्या आहारात पोषक तत्वे कमी असतात, स्वच्छतेचा अभाव असतो. अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे. तर यामध्ये ते लोकसंख्येविषयी एक वैशिष्ट्य सांगताना असताना म्हणतात की या देशामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणजे दोन्ही, जेवढे जन्मले तेवढं मरतात. पण नंतरच्या काळामध्ये, नंतरच्या काही काळानंतर ह्या अशा विकसनशील देशामध्ये मृत्यूदर कमी होऊ लागतो. त्यामुळे लोकांची आयुर्मर्यादा वाढते. मृत्यूदर कमी होऊ लागतो, त्याच्यामुळे आयुर्मर्यादा वाढते. साहजिकच लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ घडून येते. आणि हे लोकसंख्या, प्रचंड लोकसंख्या हे देखील या देशांचं वैशिष्ट्य सांगतात. आणि प्रचंड लोकसंख्या असते त्या प्रमाणामध्ये त्यांचं जे काही शेतीतलं उत्पादन असेल किंवा इतर मार्गाने मिळणारं उत्पन्न असेल ते अत्यल्प होते. एवढं अत्यल्प होते की लोकांना चांगल्या प्रकारचं आहार, जेवण घेता येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा अभाव असतो. अशा प्रकारचं एक त्यांनी अभिप्राय या ठिकाणी नोंदवलेला आपल्याला दिसतो. दुसरं या लोकसंख्येचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणतात की या देशातील स्वच्छतेचा अभाव असतो. लोकांना स्वच्छता नावाचं संकल्पना त्या देशामध्ये माहीत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तर हे वैशिष्ट्य आपणा सर्वांना माहितीच आहे. आपण कबूल केल्यावाचून राहणार नाही. कारण का आपल्या देशामध्ये पहा, आपण ज्या अत्याधुनिक काळात राहतो, आजही लोकांना स्वच्छतेच्या सवयी आमच्या अंगी नाहीत. तर ह्या आधुनिक जगामध्ये संपूर्ण जग ज्या ठिकाणी चंद्रावर चाललेलं आहे, त्या अशा ह्या काळामध्ये आपण वावरतो. पण स्वच्छतेच्या किमान सवयी आमच्या अंगी नाहीत. तर यासाठी सरकारला सांगावं लागते, स्वच्छतेविषयी मोहीम जागृत करावं लागते. लोकांबद्दल स्वच्छता बाळगा यासाठी लोकांना एक कॅम्पेन सुरू करावं लागते, मोहीम राबवावी लागते. स्वच्छ भारत अभियान, जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं होतं, की लोकांना म्हणजे स्वच्छता सांगावं लागते की तुम्ही बाहेर गेल्यानंतर शौचालयाला हात स्वच्छ धुवा, जेवण करताना हात धुवून खा. म्हणजे इतपतही माहीत नाहीत. म्हणजे ते देश कसा असेल तर हे लक्षात घ्या. म्हणून हे एक वैशिष्ट्य या लोकसंख्येच्या वैशिष्ट्यामध्ये त्यांनी आपलं नोंदवलेलं आहे. दुसरं, ह्या लोकसंख्येच्या वैशिष्ट्यामध्ये ते असं म्हणतात की या देशातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राहणार आहे. खेडी लोकसंख्या, खेडूत लोकसंख्या. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे आपण अभिमानानं जगामध्ये सांगत असतो. त्याच्यामुळे या देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आजही राहते. म्हणजे खेडी लोकसंख्या हे या विकसनशील अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तिसरं वैशिष्ट्य म्हणतात सांस्कृतिक वैशिष्ट्य. तर सांस्कृतिक वैशिष्ट्य सांगत असताना ते असं म्हणतात की या देशामध्ये बहुतेक लोक रूढीवादी असतात.
रूढीवादी म्हणजे परंपरागत, मागास. म्हणजे काल पितृ अमावस्या झालेला आहे, अमावस्या आहे का पौर्णिमा आहे, तर अमावस्या असेल तर काम बंद किंवा शुभ अशुभ असं बघून काम सुरू करणे, अशी आपली मनोवृत्ती. आता जे देशातील लोक काम करण्यासाठी अशा प्रकारचं शुभ अशुभ मुहूर्त पाहतात, वेळ पाहतात, तर त्या देशामध्ये उत्पादन कसं असेल? म्हणजे ज्या देशातील लोक म्हणजे कामावर जात नाहीत, अमावस्या असल्या कारणाने किंवा अशुभ असल्या कारणानं देशामध्ये जर सपोज सर्वांनी ठरवलं की आज बंद, तर त्या देशाचं उत्पन्न वाढेल का? नाही. तर अशा प्रकारची मनोवृत्ती म्हणजे ज्याला रूढीवादी मनोवृत्ती, बुरसटलेली मनोवृत्ती जर असेल, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी मनोवृत्ती असेल, तर त्या देशाचा आर्थिक विकास होणार नाही. तर हे विकसनशील देशाचं वैशिष्ट्य आहे, हे असं लायबेन्स्टीन ते सांस्कृतिक वैशिष्ट्ये सांगताना म्हणत असतात. पुढं ते म्हणतात की ह्या देशामध्ये लोक रूढीवादी असण्याचं कारण हे आहे की या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला नाही. समाजात स्त्रियांचं स्थान त्यासाठी खालावलेलं असते, निम्न दर्जाचं असते. तर हे एक त्याचं त्या सांस्कृतिक वैशिष्ट्यामध्ये ते नमूद करतात. आणि दुसरी गोष्ट, मध्यम वर्ग हा कमी असतो. कोणत्याही देशामध्ये मध्यम वर्ग हा त्या देशाच्या प्रगतीचं निदर्शक असतो असं मानले जातं. म्हणजे मध्यम वर्ग हा कोणत्याही देशामध्ये प्रगतीवर नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कारक असतो. मध्यम वर्ग हा म्हणजे जे बुद्धिवादी वर्ग असतो, जो देशाच्या समाजाच्या प्रगतीबद्दल तो चिंतन करत असतो, त्याविषयी तो धडपडत असतो, हा वर्ग बुद्धिवादी असतो, हायली इंटेलेक्च्युअल असतो. तर हा वर्ग कमी असल्या कारणाने म्हणजे बुद्धिवान लोक समाजात नाही, सगळी अशीच खोगीर भरती आहे, तर त्या देशाची प्रगती होईल का? तर नाही. तर लायबेन्स्टीन असे म्हणतात की ह्या विकसनशील देशामध्ये, सो कॉल्ड विकसनशील अशा देशामध्ये मध्यम वर्ग हा कमी असतो, कमी प्रमाणात असतो. तर हे आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये ते अजून एक सांगतात की या देशांमध्ये बालमजुरी ही मोठ्या प्रमाणावर असते. बालमजुरी, बालविवाह अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पहा. सांस्कृतिकदृष्ट्या हे विकसनशील देशातले लोक मागास असतात. म्हणजे अमेरिकेमध्ये किंवा युरोपामध्ये बालविवाह, बालमजुरी हे त्याज्य ठरवलेले आहे, निषेध ठरवलेले आहे. तर असं कुठं आढळून बी आलं तर सरकार त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करत असते. तर त्याच्यामुळे तिथं ते एक खूप मोठी वाईट बाब मानल्या जाते, लहान मुलांना कामावर घेणं किंवा त्यांचे लग्न लवकर करणं. पण इथं आपलं ते अभिमान मानलं जातं की म्हणजे ती परिस्थितीच असते की ते करावंच लागतं. मोठ्या प्रमाणावर लेकरं काम करतात, बालकामगार मोठ्या प्रमाणावर आहेत, याचा अर्थ ते शिक्षण घेणार नाहीत. शिक्षण घेणार नाहीत तर हे अनपढ अडाणी जनता मग पुढे काय देशाचं भविष्य ठरवणार? स्वतःचं ते विकास करू शकणार नाही तर देशाचं काय विकास करणार? हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतो. दुसरं आहे तंत्रविषयक व इतर वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहेत लायबेन्स्टीन यांनी. तर याच्यामध्ये ते म्हणतात की या देशामधलं जे काही तंत्रविषयक प्रगती आहे ती अतिशय मागास असते, विकसित देशांच्या तुलनेमध्ये अतिशय मागास असते. आणि लोक मोठ्या प्रमाणावर प्राथमिक क्षेत्रावर काम करत असतात, त्यांना प्राथमिक क्षेत्रातून जास्तीत जास्त रोजगार मिळत असतो. तर त्याच्यामुळे तर नवीन नवीन शोध, नवीन नवीन यंत्र या देशामध्ये येत नसतात. आणि जी काही यंत्र आणि तंत्र आहेत ते जुनाट आणि कालबाह्य असतात. म्हणजे ज्याचं की जगामध्ये ज्याला कोणी विचारत नाहीत अशा प्रकारचे ते तंत्र आणि त्यांची यंत्र असतात, ते कालबाह्य असतात. जगाच्या दृष्टीने म्हणजे काळाच्या दृष्टीने ते निकृष्ट झालेली असतात आणि त्याच तंत्राच्या सहाय्याने ते उत्पादन घेत असतात. हे एक त्याचं त्यांनी वैशिष्ट्य नोंदवलेलं आहे. तर हे लायबेन्स्टीन यांचं हे वैशिष्ट्य आहे. तर आता आपण या संदर्भामध्ये दुसरे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, मायर आणि बाल्डविन. तर यांनी काही विकसनशील देशांची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर त्याविषयी आपण पाहूया.
तर मायर आणि बाल्डविन यांनी ह्या विकसनशील किंवा अविकसित, ज्याला मागासच म्हणू, तर त्या देशांची वैशिष्ट्ये सांगताना ते असं म्हणतात की मागासलेपण हे या देशांचं वैशिष्ट्य असतं. मोठ्या प्रमाणावर हे देश मागासलेले असतात आणि त्यांच्यामध्ये मग ते कार्याबद्दल, तंत्रज्ञानाबद्दलची मागासपणा असू शकते, त्यांची कार्यक्षमता कमी असू शकते, त्यांचे कौशल्य अल्प असतात. म्हणजे सर्व तंत्र, शिक्षण आणि कौशल्य या सर्वच बाबतीत हे देश मागासलेले असतात. त्याचं ते वैशिष्ट्य सांगितले. दुसरं सांगितलेलं आहे अविकसित संसाधने. या देशामध्ये जे काही उत्पादनाची साधनं असतात ती अविकसित आहेत. तर ह्या अविकसित साधनांमध्ये त्या देशाचा विकास होऊ शकत नाही असं ते म्हणतात. आता देशामध्ये आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणावर काही आफ्रिकी कंट्रीज आहेत किंवा भारतामध्ये असे अनेक राज्य आहेत. निसर्गानं या भागामध्ये भरपूर दिलेलं आहे. जसं आपण महाराष्ट्राचं एक जिल्हा आपण घेऊ शकतो की गडचिरोली. निसर्गानं ज्या जिल्ह्यावर मुक्त हस्ते उधळण केलेली आहे, नैसर्गिक जंगल असतील, खनिज असतील, संपत्ती असेल, मोठ्या प्रमाणावर उधळण केलेली आहे. पण लोकांना याचा काय उपयोग होतो का? आज गडचिरोली कशासाठी प्रसिद्ध आहे? नको त्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. कुपोषण असतील, गरीब लोकांचं शोषण असेल, या वेगवेगळ्या एक मागास जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि मुंबई आणि गडचिरोलीमध्ये काय फरक आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मुंबई म्हणल्यानंतर ते एक संपूर्ण जगामध्ये एक प्रगतीचं आर्थिक केंद्र मानले जाते, तर हे गडचिरोली म्हणल्यानंतर हे एक मागास, म्हणजे हे आपल्या देशाचे हे साधारण ते वैशिष्ट्य आहे. तर हे असण्याचं कारण का गडचिरोलीतले लोक, की यांच्याकडे तंत्र आणि यंत्र ते प्रगत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे, पण त्याचा वापर त्यांना करता येत नाही. म्हणून अलीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बांबू संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलं होतं आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता आहे, पण त्याचा वापर करून वस्तूचं उत्पादन करता येणार नाही हे जाणून आपल्या सरकारनं नुकतंच त्या ठिकाणी बांबू संशोधन केंद्र स्थापन केलं, जेणेकरून लोकांना ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये जे बांबू तयार होते त्यापासून कोणकोणत्या वस्तू बनवता याव्यात, त्याची जी टेक्नॉलॉजी लोकांना कळावी आणि या या जिल्ह्यातील लोकांचं उत्पन्न वाढावं, हा त्याचा एक हेतू आहे. म्हणजे एकंदरीत मायर बाल्डविन यांनी सांगितल्याप्रमाणे हे अविकसित का राहतात, तर त्यांच्याकडे जी साधनं आहेत ती मागासलेली आहेत. त्याच्यामुळे ते ज्या काही साधनातून प्रगती करू शकतात ती साधनंच अशा प्रकारे मागासलेली असल्याकारणाने, अविकसित असल्याकारणाने ते त्या देशाचा विकास करू शकत नाहीत. हे एक त्याचं ते वैशिष्ट्य सांगितलं. दुसरं आहे तांत्रिक प्रगतीची कमतरता. तांत्रिक प्रगती अर्थातच जे की तंत्रकुशल प्रगती, ज्या देशामध्ये तांत्रिक प्रगती, नवीन शोध मोठ्या प्रमाणावर होतात ते देश विकसनशील म्हणून, विकसित देश म्हणून ओळखले जातात. म्हणून या देशामध्ये तांत्रिक प्रगती आपणाला दिसून येत नाही. तर भांडवलाची कमतरता हे आपण मागं यावर चर्चा केलेलीच आहे की भांडवल हे या देशांमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात असते. उद्योगधंदा कोणतेही स्थापन करण्यासाठी, एखाद्या देशाचा विकास असण्यासाठी भांडवलाची प्रचंड आवश्यकता असते. एखादी कंपनी स्थापन करणे म्हणजे त्याच्यामध्ये हजारो कोटीची गुंतवणूक करावी लागते आणि लोकांकडे हे भांडवल नसल्याकारणानं त्यामुळे अशा प्रकारचे उद्योगधंदे त्या देशामध्ये येऊ शकत नाहीत, कारण का लोकांकडे अशा प्रकारचा पैसाच उपलब्ध नाही. तर पाचवं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणतात की प्राथमिक उत्पादनावर भर. या देशामध्ये जे काही लोक आहेत की ते प्राथमिक उत्पादनावर भर देतात.
प्राथमिक उत्पादन म्हणजे कृषी क्षेत्र किंवा निसर्गावर आधारित जे काही उद्योगधंदे आहेत त्यांना आपण प्राथमिक क्षेत्र असे म्हणतो, उत्पादनाचे प्राथमिक क्षेत्र असे म्हणतो. तर या देशातील लोकांचं म्हणजे मायरा आणि बाल्डविन ज्या अविकसित किंवा विकसनशील देशाचं वैशिष्ट्य सांगतात, याबाबतीत ते म्हणतात की या देशातील लोक मोठ्या प्रमाणावर प्राथमिक व्यवसायात कार्य करतात. म्हणजे एकतर ते शेती करतील किंवा या निसर्गावर आधारित मासेमारी करतील किंवा वेगवेगळे व्यवसाय करतील. जसं आपल्याकडे मोह वगैरे वेगवेगळ्या या जंगल भागामध्ये जे लोक राहतात ते त्या अनुषंगाने तसा प्रकारचा तो व्यवसाय करतात. तर एकंदरीत मायर बाल्डविन असे म्हणतात की या देशामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे प्राथमिक उत्पादनावर भर देतात. तर दुसरं आहे द्विदल अर्थव्यवस्था. द्विदल अर्थव्यवस्था म्हणजे तर द्विदल अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था, द्विदल अर्थव्यवस्था, यामध्ये ते असं म्हणतात की यामध्ये दोन प्रकारची अर्थव्यवस्था असतात. एक मागास अर्थव्यवस्था आणि दुसरा प्रगत अर्थव्यवस्था. तर अशा प्रकारे याही मागास आणि प्रगत या दोन अर्थव्यवस्था त्या देशामध्ये असून येतात या देशांमध्ये. आणि याच्यापैकी मागासचा वाटा कमी असतो, मागासचा वाटा जास्त असतो आणि विकसित अर्थव्यवस्थेचा वाटा कमी असतो असं ते म्हणतात. तर अशा प्रकारच्या तर याउलट तुम्ही जर आपण विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल माहिती घेतली तर त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वच अर्थव्यवस्था ही प्रगतिशील असते. म्हणजे मागास नावाचा प्रकार त्या ठिकाणी दिसूनच येत नाही. तर ते तिथं नसल्यास जमा असतो. कारण का संपूर्ण अर्थव्यवस्था ही प्रगत अशा औद्योगिक तंत्रावर आधारित असल्याकारणानं त्या ठिकाणी होणारं उत्पादनही प्रचंड प्रमाणात असते आणि लोकांना मिळणारा रोजगारही प्रचंड असतो. तर हे ते त्याचं वैशिष्ट्य होतं. तर दुसरं आहे लोकसंख्या वाढ. तर लोकसंख्या वाढ हे एक या अर्थव्यवस्थांचं वैशिष्ट्य मानले जाते. या अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असते. त्यांची रूढी परंपरा, त्यांच्यामध्ये शिक्षण या अनेक कारणांचा त्याला कारणीभूत असतात की त्यामुळे त्या देशातील लोकसंख्या ही प्रचंड असते, लोकसंख्या वाढ होत असते. याउलट आपण युरोपामध्ये किंवा अमेरिकेमध्ये जर पाहिलं असता त्या ठिकाणी अशा प्रकारची लोकसंख्या वाढ दिसून येत नाही. कारण का लोक हे मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित उच्च शिक्षित असतात. त्याच्यामुळे प्रगतीविषयी विकासाविषयी त्यांचे वेगवेगळ्या संकल्पना असतात. त्याच्यामुळे असे लोक जास्तीत जास्त अपत्य जन्माला घालून त्यांना ते दारिद्र्याच्या खाईत न लोटता आपली स्वतःची प्रगती कशी करता येईल यासारख्या गोष्टी ते अवलंब करत असतात. पण अविकसित देशामध्ये या उलट परिस्थिती असते. म्हणजे प्रचंड लोकसंख्या आहे, गरीब राष्ट्रांचं एक वैशिष्ट्य सांगता येते, विकसनशील राष्ट्रांचं वैशिष्ट्य सांगता येते. दुसरं बेकारी, जे आपण सर्वांना सध्या अनुभवतो आहोत. बेकारी हा या देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही बेरोजगार असते. म्हणजे ज्यांना काम करण्यासाठी असलेले पात्र असून देखील ज्यांना काम मिळत नाही अशा लोकांना आपण बेरोजगार असं म्हणतो. काम करण्याची इच्छा आणि पात्रता असून देखील ज्या लोकांना काम मिळत नाही अशा लोकांना आपण बेरोजगार असे म्हणतो. तर म्हणजे असे लोक यांनाच आपण बेकारी म्हणतो. तर अशा लोकांची संख्या या अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त असते. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दारिद्र्य, तर ह्याच देशांमध्ये अशा प्रकारे बेरोजगार लोक ज्या देशात असतात, अज्ञान, अंधश्रद्धा, रूढीमध्ये गुरफटलेले लोक ज्या देशामध्ये असतात आणि ज्यांचं उत्पन्न हे अतिशय कमी असते, रोजगार असल्याकारणानं ज्यांचं उत्पन्न जास्त असू शकत नाहीत, मग असे लोक दारिद्र्याच्या ह्या सापळ्यात अडकतात आणि देशातील मोठी लोकसंख्या ही दारिद्र्यात असते. तर हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तर 10वं वैशिष्ट्य आपणाला ज्याचं सांगता येईल ते म्हणजे विदेशी अवलंबित्व होय. विदेशी अवलंबित्व याचा अर्थ दुसऱ्या देशावर अवलंबून असणे. म्हणजे अनेक देश इतके गरीब असतात की त्या देशातील असलेल्या लोकांना
जे काही साधनं लागतात ते पूर्ण करण्यास देखील असमर्थ ठरतात. आता याचं उदाहरण घ्यायचं असेल तर ते आपणाला शेजारी राष्ट्रांचं उदाहरण घेता येईल. जसं आहे मालदीव असेल, नेपाळ असेल, भूटान असेल, हे तिन्ही देश अगदी भारताला लागून असलेले छोटे देश आहेत. पण त्या देशांकडे म्हणजे एवढी त्यांची ऐपत किंवा कुवत नाही की ते त्या देशातील असणाऱ्या लागणारे सगळे वस्तू ते स्वतः निर्माण करतील. त्यासाठी त्यांना भारताची मदत लागते. भारतातून अनेक गोष्टींचा पुरवठा या देशांना होत असतो. म्हणजे विदेशी अवलंबित्व हे या मागासलेल्या किंवा विकसनशील राष्ट्रांचं वैशिष्ट्य असतं. भारतासोबत संदर्भामध्येही सांगतो, आजही आपण अनेक तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. प्रगत असं तंत्रज्ञान आजही आपल्या देशांमध्ये उपलब्ध नाही. मग ते राफेलची विमाने असोत किंवा इतर काही आवश्यक उद्योगामधले लागणारं यंत्रसामग्री असो, या बाबतीमध्ये किंवा पाम तेलाच्या बाबतीमध्ये आज देखील आपण दुसऱ्या देशांकडून आपण मागवत असतो. म्हणजे विदेशी अवलंबित्व हे या विकसनशील देशांचं वैशिष्ट्य असते, हे त्यांनी मायर आणि बाल्डविन यांनी सांगितलेले आहे. तर आज एकंदरीत आपण या पाठामध्ये अविकसित असण्याची कारणे, कोणत्याही देशाच्या अविकसिततेची कारणे आणि विकसनशील अर्थात अविकसित देशांची वैशिष्ट्य ज्याला म्हणता येईल त्याचं आपण आज सविस्तर असं अध्ययन केलेलं आहे. येणाऱ्या पाठामध्ये आपण याविषयी पुढील याच्याविषयी आपण अध्ययन करू. धन्यवाद.